या भूतलावावर नर्मदा परिक्रमा ही एक मोठी परिक्रमा आहे. सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्व असले तरी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. नदी जशी वाहते तशी तिच्या काठाने केलेली गोल गोल प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. नर्मदा परिक्रमेचं एक अपूर्व वैशिष्ट्य असं आहे की नर्मदा परिक्रमा करणारी प्रत्येक व्यक्ती केवळ धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या नव्हे तर आर्थिक स्तरावर सुद्धा समान पातळीवरची मानली जाते. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या व्यक्तीने ती कोणत्याही स्तरावर अत्यावश्यक किमान गरजांची पूर्तता होईल एवढंच धन वा साधन सामुग्री परिक्रमेदरम्यान सोबत बाळगावी. अनावश्यक संग्रह करू नये असा दंडक आहे. आपला वेगळेपणा, मोठेपणा लोकांच्या ध्यानात येईल असे वर्तन नर्मदा परिक्रमेत अभिप्रेत नाही. आपल्याकडे पंढरीच्या वारीत जसे उच्च नीच, लहान थोर, गरीब श्रीमंत भेदाभेद नाही, तसेच नर्मदा परिक्रमेत समभावाचे हेच तत्व स्वतः आचरणात आणायचे आहे. थोडक्यात नर्मदा परिक्रमेची वाट माणसातलं अपुरेपण घालवून त्याला परिपूर्ण करणारी अभिनव वाट आहे. नर्मदा परिक्रमा हा एक पवित्र आणि खडतर प्रवास आहे जो आपल्या आत्म्याला शुद्ध करून आशीर्वाद देतो. या परिक्रमेमुळे मन शांत आणि शुद्ध होऊन अनेक सिद्धी प्राप्त होतात आणि शारीरिक व मानसिक बळ मिळते. जे लोक ही परिक्रमा करतात त्यांच्यासाठी हा आत्मशुद्धीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे. ही परिक्रमा शारीरिक आणि मानसिक सहनशक्ती वाढवते, ज्यामुळे व्यक्तीला अनेक सिद्धी प्राप्त होतात.